Hello student. In previous session we learned Gay-Lussac's law and Avogadro's law. After that Dalton's atomic theory is there, but this theory is reduced from your syllabus. So our today's point is atomic and molecular masses. You know about the terms atoms and molecules. Sir, I think everyone knows about atoms and molecules. Atoms are smallest indivisible particles of matter, and molecules are group of atoms having same constituent particles similar with matter is known as molecules. ॲटम्स आणि मॉलिक्युल्स हे दोन्हीही पार्टिकल्स आहेत मॅटर्सचे, पण जो डिफरन्स आहे ॲटम्स आणि मॉलिक्युल्समधला, तर ॲटम इज अ स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल अँड मॉलिक्यूल हे कशाचे बनलेले आहेत, तर मॉलिक्युल्स आर मेड अप ऑफ 2 or more ॲटम्स और ग्रुप ऑफ ॲटम्स असं म्हणतो आपण. ठीक आहे. अँड इवन मॉलिक्युल्स आर ऑल्सो a component of pure substances. For example, NaCl is a molecule. ठीक आहे. NaCl हा मॉलिक्यूल आहे. सपोज वी कन्सिडर्ड 10 ग्राम ऑफ NaCl. ओके, तर 10 ग्राम ऑफ NaCl, in that number of NaCl molecules are there. बरोबर. त्या 10 ग्राम NaCl मध्ये नंबर ऑफ NaCl चे मॉलिक्युल्स आहेत. म्हणजेच when number of molecules combine together, then we can call it as a matter. Means मॅटरचा जो काही फॉर्म्युला असेल तोच फॉर्म्युला मॉलिक्यूलचा असणार आहे. ठीक आहे. पण मॉलिक्यूल हे काय असणार आहेत, स्मॉलेस्ट पार्टिकल्स असतील आणि नंबर ऑफ मॉलिक्यूल्स एकत्र आले की मॅटर तयार होईल. ठीक आहे. तर आपल्याला मग या ॲटम आणि मॉलिक्युल्सचं मास काय आहे हा कन्सेप्ट लर्न करायचा आहे. तर ॲटमचं मास आपण त्याला ॲटॉमिक मास असं म्हणणार, आणि मॉलिक्यूल कन्सिडर केला आणि त्याचं मास आपण कन्सिडर करत असो तर ते असणार आहे मॉलिक्युलर मास. तर सुरुवातीचा जो कन्सेप्ट आहे तो ॲटॉमिक मासशी रिलेटेड आहे. तर ॲटॉमिक मास, एव्हरी एलिमेंट हॅज अ कॅरेक्टरिस्टिक ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास इज द मास ऑफ ॲन ॲटम. इट इज ॲक्च्युअली व्हेरी व्हेरी स्मॉल. तर हे आपल्याला माहिती आहे की ॲटमच अगदी स्मॉल असल्यामुळे त्याचं मास ऑब्वियसली काय असणार आहे, व्हेरी स्मॉल असणार आहे. वी कांट सी ॲटम बाय अवर नेकेड आईज. मग आपल्याला ॲटमच आपण डोळ्याने बघू शकत नाही, तर त्याचं मास हे पण कसं असणार आहे, अगदी निग्लिजिबल असं मास असणार आहे. मग हे जे मास आहे, आता इथे फॉर एक्झाम्पल हायड्रोजन ॲटम हॅविंग 1.6736 into 10⁻⁻24 ग्राम हे काय दिलेलं आहे, हायड्रोजन, एका हायड्रोजन ॲटमचं मास आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये 10⁻24 याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की मास हे किती निग्लिजिबल आहे या हायड्रोजन ॲटमचं मास. ठीक आहे. मग प्रत्येक वेळेला ही क्वांटिटी यूज करणं हे आपल्याला कन्व्हिनियंट नाही आहे. बरोबर. म्हणजे प्रत्येक वेळेला या व्हॅल्यूज 1.6736 into 10⁻⁻24 हे आपल्याला लक्षात ठेवायलाही डिफिकल्ट आहे आणि इवन लिहिण्यासाठी डिफिकल्ट आहे. ठीक आहे. म्हणून आपण काय करतो, तर या मासला, हे जे ग्राममध्ये आपण जे मास सांगतोय, हे ग्राममधलं मास आपण कन्वर्ट करतोय.
कशामध्ये? तर यूमध्ये आपण हे मास कन्वर्ट करतो आहे. ठीक आहे. मग आता हे कन्वर्ट करण्याची मेथड काय, आणि आपण हेच मास यूज करतो जे यूमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. बरोबर. आपण हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 असं म्हणतो. बरोबर. तर हे 1 कसं येतं, किंवा पुढे जे एक्झाम्पल दिलेलं आहे की कार्बनचं जे मास आहे 12 हे कसं येतं, किंवा इथे एक प्रॉब्लेम आहे, ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास हे किती आहे, आपण 16 यूज करतो. बरोबर. मला असं तुम्हाला एलिमेंट, जर सपोज आपण एक्स हा एक एलिमेंट दाखवतो आहे, त्याच्या बॉटमला जो आपण नंबर लिहितो या ठिकाणी, तो त्याचा काय असतो, ॲटॉमिक नंबर असतो, विच इंडिकेट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. आणि टॉपला जे लिहितो आपण ते काय असतं, ॲटॉमिक मास इंडिकेट करतो. ठीक आहे. इथे आपण ॲटॉमिक मास इंडिकेट करतो. मग ऑक्सिजनचं जे ॲटॉमिक मास आहे हे किती आहे, तर 16 आहे. ठीक आहे. कार्बनचा ॲटॉमिक मास 12 आहे. हे नंबर्स तुम्हाला रिमाइंड करायचे आहेत, पुढे लागतात तुमच्यासाठी, म्हणजे न्यूमरिकल सॉल्व करताना हे ॲटॉमिक मासेस लागणार आहेत. तर काही फ्रिक्वेंटली यूज केलेले ते ॲटॉमिक मासेस आहेत ते लक्षात ठेवा. तर हे जे काही मी आत्ता नंबर सांगितले किंवा ॲटॉमिक मास सांगितले, कार्बन 12 असेल किंवा ऑक्सिजन 16 असेल, हे कसं कॅल्क्युलेट केलं जातं हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे. इन द प्रेझेंट सिस्टीम, mass of an atom is determined relative to the mass of a carbon 12 atom as the standards, and this has been agreed upon in 1961. आता काय केलेलं आहे, तर आत्ता जे मी सांगितलं की कार्बन 12 हे यूज करतो आपण ॲटॉमिक मास, किंवा ऑक्सिजन 16 आहे, हायड्रोजन 1 आहे, हे कसे कॅल्क्युलेट करायचे, तर याच्यासाठी काय केलं जातं, तर आपल्याला मास ऑफ ॲन ॲटम इज डिटरमाइंड रिलेटिव्ह टू द मास ऑफ ए कार्बन 12. काय करायचं आहे, तर रिलेटिव्ह टू द मास ऑफ ए कार्बन 12 ॲटम. तर आपल्याला एक स्टँडर्ड कन्सिडर करायचा आहे, जो की इथे कार्बन 12 हा कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे. कार्बन 12च का कन्सिडर केला आहे, कार्बन 12 हा कार्बनचा एक आयसोटोप आहे, आणि याचं ॲबंडन्स जे आहे, म्हणजे ऑकरन्स जे आहे ऑन अर्थ, हे जास्त क्वांटिटीमध्ये आहे, म्हणून आपण कार्बन इथे 12 याला स्टँडर्ड कन्सिडर केलेलं आहे. किंवा आपल्याला याला रिलेट करायचं आहे आणि अदर एलिमेंटचा अदर ॲटमचं ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. इन दिस सिस्टीम, an atom of carbon 12 is assigned a mass of exactly 12 atomic mass unit AMU, and all other atoms of other element are given a relative atomic mass to that of carbon 12. म्हणजेच काय सांगितलं आहे की कार्बन 12चं जे ॲटॉमिक मास आहे, जे की किती आहे, 12 AMU. AMUचं लॉंग फॉर्म ॲटॉमिक मास युनिट. ठीक आहे. म्हणजे मगाशी मी काय सांगितलं की आपल्याला यूमध्ये ॲटॉमिक मास एक्सप्रेस करायचं आहे. तर हे जे AMU आहे, सुरुवातीला यू हे यूज करण्याच्या आधी ॲटॉमिक मासचं युनिट जे आहे ते काय होतं, ॲटॉमिक मास युनिट असं आपण युनिट त्याला यूज करायचं, AMU. पण AMUचं कन्व्हर्जन यूमध्ये केलं आणि आपण यू यूज करतो, सिम्बॉल किंवा युनिट म्हणला तरी हरकत नाही. काय आहे ते, ॲटॉमिक मासचं युनिट आहे. मग
काय केलेलं आहे, कार्बन 12चं हे ॲटॉमिक मास जे 12 आहे याला आपल्याला स्टँडर्ड कन्सिडर करायचं आहे आणि याचा यूज करून अदर ॲटॉमिक मास, अदर ॲटमचे ॲटॉमिक मास फाइंड करायचे आहेत. तर द ॲटॉमिक मासेस आर एक्सप्रेस इन AMU. 1 AMU is defined as a mass exactly equal to 1/12 of the mass of 1 carbon 12 atom. ठीक आहे, हा पॉईंट महत्त्वाचा असेल. मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲटॉमिक मास हे AMU मध्ये एक्सप्रेस केले जातात. आता 1 AMUची व्हॅल्यू किंवा 1 AMUला डिफाईन कसं केलेलं आहे, तर 1 AMU म्हणजेच काय, द मास एक्झॅक्टली इक्वल टू 1/12 ऑफ द मास ऑफ 1 कार्बन 12. खाली आपल्याला दिसेल बघा, इथे 1 AMU इज इक्वल्स टू 1/12 मास ऑफ 1 कार्बन 12. ठीक आहे, म्हणजेच काय, 1 कार्बन 12 म्हणजेच काय, ही टर्म काय असेल की इथे काय घ्यायचं आपल्याला, एका कार्बन ॲटमचं मास हे किती, 1/12 घ्यायचं आहे, म्हणजेच त्याला आपण 1 AMU असं म्हणणार आहोत. ठीक आहे, तर आपल्याला हे पुढे कॅल्क्युलेशन्स दिलेले आहेत. 1 AMU इज इक्वल्स टू 1/12 ऑफ मास ऑफ 1 कार्बन 12. कार्बनच्या एका ॲटमचं मास हे इथे दिलेलं आहे, त्याच्या 1/12 कॅल्क्युलेट केलेला आहे, तो येतो 1.6605 इंटू 10⁻⁻24 ग्राम. ठीक आहे, तर काय आहे, 1 AMUचा फॉर्म्युला काय आला, 1 AMU इज इक्वल्स टू 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्राम. ठीक आहे, मग आता नेक्स्ट जो पॉईंट आहे, रिसेंटली AMU हॅज बीन रिप्लेस्ड बाय युनिफाईड मास युनिट कॉल्ड डाल्टन अँड सिम्बॉल इज U or DA. मगाशी सांगितल्याप्रमाणे की काय आहे, आपण वरती AMU इंडिकेट केलेला आहे आणि आत्ता सध्या रिप्लेसमेंट जी केलेली आहे, AMU ऐवजी आपण काय यूज करतो, U हा सिम्बॉल यूज करतो. ठीक आहे, मग आता इथे सिंपल प्रॉब्लेम दिलेला आहे बघा, मास ऑफ ॲन ॲटम ऑफ ऑक्सिजन in gram is 26.56896 into 10⁻⁻24 gram. What is the atomic mass of oxygen in U? तर काय दिलेलं आहे, ऑक्सिजन ॲटमचं मास हे आहे ग्राममध्ये. ठीक आहे, एका ऑक्सिजन ॲटमचं मास ग्राममध्ये प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे आणि काय करायचं आपल्याला, तर ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास यूमध्ये फाइंड करायचं आहे. ठीक आहे, फॉर्म्युला तुमच्याकडे आहे, आपण वरती आत्ता बघितला, 1U इज इक्वल्स टू 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्राम. हा फॉर्म्युला आपण आत्ता बघितला, हा कसा येतो तो. ठीक आहे, हा कसा डिराईव्ह केलेला आहे, बाय कन्सिडरिंग मास ऑफ कार्बन 12. ठीक आहे, त्याच्यावरनं हा फॉर्म्युला तयार केलेला आहे, 1U इज इक्वल्स टू 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्राम असा आहे. मग आपल्याला हा फॉर्म्युला यूज करून किंवा हे स्टँडर्ड कन्सिडर करून ऑक्सिजनचं काय करायचं आहे, ॲटॉमिक मास यूमध्ये फाइंड करायचं आहे. ग्राममध्ये आपल्याकडे आहे, आपल्याला काय करायचं आहे, या ग्रामचं कन्वर्जन यूमध्ये कन्वर्ट करायचं आहे. याच्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे किंवा ते स्टँडर्ड यूज करायचं आहे. तर मग दिलेल्या माससाठी काय असेल, 26.56896 इंटू 10⁻⁻24 ग्राम इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. म्हणजेच काय करणार आपण, तर या
दिलेल्या मासला या 1.66056 याने डिवाईड करायचं, या टर्मने ह्याला डिवाईड करायचं आहे. ही स्टेप बघा. तर या कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला काय 10⁻24 आणि 10⁻24 कॅन्सल होतील आणि वरचं ग्रॅममध्ये आणि हे जे आहे ग्राम पर यू म्हणजे युनिट काय येणार आहे यू येईल आणि हे डिव्हिजन जे येतं ते 16U असं येतं. ठीक आहे, म्हणजेच ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास आपण काय कन्सिडर करतो 16U. ठीक आहे, तर या मेथडने आपण ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास फाइंड करतो. ठीक आहे. So next point is average atomic mass. Many naturally occurring elements exist as mixture of more than one isotope. आता आयसोटोप्स ही टर्म आली आहे इथे. तर आयसोटोप्स कशाला म्हणायचं, तर आयसोटोप्स हॅव डिफरंट ॲटॉमिक मासेस. The atomic mass of such an element is the weighted average of atomic masses of its isotope. This is called average atomic mass. आता जनरली बघा नेचरमध्ये इथे एक्झाम्पल्स दिले बघा कार्बनचं. तर काही आयसोटोप्स प्रेझेंट असतात एखाद्या एलिमेंटचं. तर कार्बन हा एक एलिमेंट कन्सिडर केला तर याचे काही आयसोटोप्स म्हणजेच आयसोटोप्स कशाला म्हणायचं, तर हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास. या इथे तुम्हाला दिसेल की कार्बन 12 लिहिला आहे, कार्बन 13 आहे, कार्बन 14 आहे. म्हणजेच काय, तर काही कार्बन जे आहेत यांचं ॲटॉमिक मास 12 आहे, काही कार्बन जे आहेत ते त्यांचं मास 13 आहे, काहींचं 14 आहे ॲटॉमिक मास. ठीक आहे, अशा टाईपचे एलिमेंट्स हे नेचरमध्ये प्रेझेंट असतात आणि त्यांचं जे ॲबंडन्स आहे म्हणजे ऑकरन्स आहे हे डिफरंट असतं. ठीक आहे, म्हणजे कार्बन 12 जो आहे तो 98.892% प्रेझेंट असतो. कार्बन 13 जो आहे तो 1.108% म्हणजे डिफरंट प्रपोर्शन्स किंवा डिफरंट पर्सेंटेजमध्ये हे आयसोटोप्स नेचरमध्ये अवेलेबल असतात. मग प्रत्येकाचं जर आपण ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट केलं, या कार्बन 12चं ॲटॉमिक मास येतं 12, कार्बन 13चं येतं 13.00335 आणि कार्बन 14चं येतं 14.00317. मग असे जर डिफरंट ॲटॉमिक मासेस असतील तर आपल्याला कुठला कन्सिडर करायचा हा क्वेश्चन आपल्यासमोर येतो. बरोबर, मग याच रिझनसाठी काय कॅल्क्युलेट केलं जातं, तर ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट केलं जातं. ठीक आहे, मग काय ॲव्हरेज ॲटॉमिक मास जे काही येईल या तिघांनाही कन्सिडर करून काय करायचं, ॲव्हरेज ॲटॉमिक मास फाइंड केलं जातं आणि तेच ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपण कार्बन या एलिमेंटसाठी ते ॲव्हरेज ॲटॉमिक मास कन्सिडर करतो. ठीक आहे, मग लक्षात आलं आहे का कॅल्क्युलेट करायचं आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ठीक आहे, तर डिफरंट आयसोटोप्स जे आहेत या डिफरंट आयसोटोपचं डिफरंट ॲटॉमिक मास आहे. मग या डिफरंट ॲटॉमिक मासमध्ये आपण कुठलं ॲटॉमिक मास कन्सिडर करायचं याच्यासाठी काय केलं जातं, ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट केलं जातं. ठीक आहे, आता हे ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट कसं करायचं, तर इथे शॉर्टमध्ये कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे. तर बघा काय करायचं आहे, तर जे दिलेलं ॲटॉमिक मास आहे, आता फर्स्ट जो कार्बन 12 आहे याचा ॲटॉमिक मास 12 आहे आणि त्याचा ॲबंडन्स पुढे दिलेला आहे. ठीक आहे,
या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं प्लस नेक्स्ट स्टेपमध्ये या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेड बाय 100 ही टर्म यूज करायची. ठीक आहे. तर काय केलं जाईल बघा, 12 इंटू 98.892 प्लस 13.00335 इंटू 1.108. ॲक्च्युली हे पूर्ण एका लाईनमध्ये यायला हवं आहे. 14.00317 मल्टिप्लाय बाय 2 इंटू 10⁻⁻10 डिवायडेड बाय 100. ठीक आहे. किंवा ही ॲक्च्युली ही मेथड बेस्ट राहील. इथे जे दाखवलं त्याच्यापेक्षा ही मेथड मी जी सांगितली ही बेस्ट असेल. इथे प्रत्येक ठिकाणी इथे प्रॉब्लेममध्ये काय केलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी 100 यूज केलेला आहे. त्याऐवजी एकच डिवायडेड बाय 100 केलं तरी ॲन्सर सेम येणार आहे, डिफरन्स काही नसेल. आणि हे कॅल्क्युलेट केल्यानंतर ॲन्सर जे येतं इथे तर 12.011 U असं येतं. ठीक आहे. मग हे जे आलेलं ॲन्सर आहे याला काय म्हटलं जातं, ॲव्हरेज ॲटॉमिक मास. आणि हेच ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपण यूज करतो. तर इथे मला वाटतं काही एलिमेंट्स आणि त्यांचा ॲव्हरेज ॲटॉमिक मासचा चार्ट दिलेला आहे. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉईंट बघूया.